नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमचा जो का नोव्हेंबरचा हप्ता आहे तो कधी येणार आहे, नवीन जी आर कधी येणार आहे आणि कधीपर्यंत तुमच्या खात्यात पैसे येणार. एकंदरीत जी माहिती मिळते त्या माहितीनुसार तुम्हाला 2 महिन्याचे पैसे मिळतील. तत्पूर्वी अनेक महिला आहेत ज्यांची ई केवायसी अजून बाकी आहे. त्या कुठल्या महिला असतील? ज्या महिला लक्षात ठेवा ज्यांना वडील नाहीये, ठीक आहे, किंवा त्या ठिकाणी पती नाहीये किंवा घटस्फोट झालेला आहे, अशा ज्या कुठल्या महिला असतात त्या महिलाच्या संदर्भात खूप मोठा प्रॉब्लेम आहे. कारण अनेक अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती नाही किंवा सरकारने अजूनही त्यांपर्यंत माहिती दिली नाही. मग त्यांनी नेमकं करायचं काय? महिलांची डॉक्युमेंट घेतल्यानंतर ते डॉक्युमेंट कुठे जमा करायची ती सगळी माहिती या व्हिडिओ मिळणार आहे. तसंच तुम्हाला जो का नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आहे तो नोव्हेंबरचा हप्ता कधीपर्यंत तुमच्या खात्यात जमा होणार आहे, तर आजपर्यंत जे काय पाहिलं असेल तुम्ही, ठीक, तर आजची जर तारीख विचार केला तुम्हाला तर 10 तारीख लक्षात ठेवायची. 10 डिसेंबर ही जी तारीख आहे ही तारीख लक्षात ठेवा. 10 डिसेंबर ते 12 डिसेंबर या तारखेमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी त्या तारखेच्या आतमध्ये नोव्हेंबरचा हप्ता आणि शक्यतो डिसेंबरचा हप्ता सुद्धा येणार. आता जी आर कधीपर्यंत येणार लक्षात ठेवा. जी आर या ठिकाणी सरकार कधीपर्यंत काढणार आहे, तर एक आज जी आर येण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. शक्यता आहे की आज लाडक्या बहिणीचे जे काही पैशाचं वितरण आहे त्या संदर्भामध्ये सरकार आज जी आर काढेल. आज जर नसेल आला तर लक्षात ठेवा मग 2 दिवस सुट्टी, शनिवार आणि रविवार त्या ठिकाणी सुट्टीचे दिवस आहेत. मग सोमवारी तुमचा जी आर येईल. मग सोमवार, मंगळवार आणि बुधवार पर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये नोव्हेंबर हप्ता जमा होईल आणि त्या ठिकाणी परत निवडणुकीचा कार्यक्रम आहे. त्याच्यामुळे शक्यता तुम्हाला 3,000 रुपये याच महिन्यात जमा होतील, नोव्हेंबरचे आणि डिसेंबरचे. आता हा जो जी आर आहे या जी आर मध्ये त्या ठिकाणी काय सांगितलं ते पण सविस्तर आपण बघूया. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना योजनेच्या अंतर्गत ज्या काय पात्र लाभार्थी महिला आहेत त्यांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्याची ई केवायसीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याकरिता दिनांक 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. आता ही तुमची शेवटची मुदतवाढ असेल. त्याच्यामध्ये फक्त तुम्ही कमेंट करा की कोणत्या महिला असतील त्यांनी ई केवायसी अजूनही त्या ठिकाणी केलेली नाही. लक्षात ठेवा, तुम्ही ई केवायसी जर नाही केली तर तुम्हाला हप्ता येणार नाही. फक्त प्रश्न असा आहे की ज्या महिला आहेत ज्यांचे वडील वारलेले आहेत, पती वारलेले आहेत किंवा घटस्फोट झालेल्या ज्या कुठल्या महिला असतील या महिलाच्या संदर्भामध्ये अजून केवायसी मध्ये कुठल्याही प्रकारे नवीन वेबसाईटवर त्यांनी ऑप्शन दिलं नाही. त्यांनी तसं ऑप्शन द्यायला पाहिजे होतं, दिलेलं नाहीये. परंतु तुम्ही अंगणवाडी सेविका गेल्याच्या नंतर अंगणवाडी सेविकाची माहिती अजून नाहीये किंवा सरकारने त्यांच्यापर्यंत दिली नाही की त्यांनी डॉक्युमेंट घेतल्यानंतर कोणापर्यंत पोहोचायचे ती माहिती तुम्हाला देतो. तुम्ही स्वतः एक अंगणवाडी सेविका असताल आणि तिथं वडील नसतील किंवा त्या ठिकाणी पती घटस्फोट झाला असेल किंवा पती वारले असतील तर त्या संदर्भात काय करायचं ते पण सगळ्या महिलांसाठी सुद्धा हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ. त्यामुळे शेवटपर्यंत बघा, सगळ्या महिलांपर्यंत नक्की शेअर करा. कारण अनेक महिला आहेत रोज कॉल करतात, त्यांना या संदर्भात कुठलीच माहिती अजून प्राप्त झाली. या योजनेच्या अंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांचं वडील हयात नाहीत म्हणजेच वडील वारलेले आहेत किंवा पती देखील हयात नाहीत म्हणजे पती देखील वारलेले आहेत, मृत्यू झालेला आहे किंवा घटस्फोट झालेल्या आहेत, त्या लाभार्थी महिलांनी स्वतःच म्हणजे स्वतःची ही केवायसी अर्धी ही केवायसी करायची आणि तदनंतर त्यांनी त्यांचे पती अथवा वडील यांचं अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र, ज्या महिलांनी घटस्फोट घेतला असेल त्या महिलांना घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचं आदेश, न्यायालयाने जे काही आदेश दिलेले आहेत त्या न्यायालयाचा आदेश याची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे दिनांक 31/12/2025 पर्यंत जमा करायची. आता लक्षात ठेवा, काही महिलांना अंगणवाडी सेविकेला हे डॉक्युमेंट दिलेले सुद्धा असतील. मग अंगणवाडी सेविकेचं आता काम काय आहे? आता तुम्ही अंगणवाडी सेविकेला हे डॉक्युमेंट दिले तर काही अंगणवाडी सेविकेला या संदर्भात माहिती नाही, तर लक्षात ठेवा हे डॉक्युमेंट तुम्हाला कुठं जमा करायचे जेणेकरून या महिलांना हे हप्ते ते रेग्युलर येत राहतील. बघा, थोडस वरती घेतो, याला थोडस मोठं करून घेतो. ओके, ठीक आहे. बघा आता काय करायचंय, अंगणवाडी सेविकांनी काय करायचं बघा, जे त्यांच्याकडे डॉक्युमेंट आलेले आहे ज्या लाडक्या बहिणी दिलेल्या आहेत, ठीक आहे, घटस्फोट असतील मृत्यू प्रमाणपत्र असेल तर या अंगणवाडी सेविकेचं काम आहे त्यांच्याकडे लाभार्थी महिलेकडून दाखल केलेल्या प्रमाणपत्राची तपासणी त्यांनी करायची. जे काय जे प्रमाणपत्र खरंच यांचं आहे का तपासणी करायची. त्याच्यानंतर
त्या लाभार्थी महिलांना त्यांचे पती किंवा वडील यांची ई केवायसी करण्यापासून सूट देण्यास पात्र असण्याची शिफारस. आता यांची पती वारलेले आहेत, वडील वारलेले आहेत किंवा घटस्फोट घेतलेला आहे, त्याची प्रमाणपत्राची तपासणी करायची आणि हो खरं आहे ही शिफारस कोणाला करायची? महिला विकास प्रकल्प अधिकारी CDPO ला, यांच्या मार्फत. ठीक आहे, CDPO अधिकारी यांच्या मार्फत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे दाखल करायची आहे. आणि त्याच्यानंतर दुसरं, तदनंतर जिल्हा व महिला बाल विकास अधिकारी यांचं काम काय आहे? यांनी आयुक्त महिला व बालविकास यांच्या मार्फत शासनास याबाबत शिफारस करायची आहे. म्हणजे दोन प्रोसेस आहेत इथं. एक प्रोसेस आहे की महिला व बालकल्याण अंगणवाडी सेविकेने काय करायचे, त्याची शिफारस करायची कुणाकडं? महिला व बाल प्रकल्प अधिकारी CDPO यांच्या मार्फत जिल्हा महिला बालविकास, 1 नंबरचा टप्पा. त्यानंतर 2 नंबरचा. मग आता या जिल्हा महिला बालविकास हे जे आहेत अधिकारी यांचं काम काय आहे, तर यांनी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी काय करायचं आहे, महिला आयुक्त किंवा महिला व बाल विकास यांच्या मार्फत आयुक्त शासनास याबाबतची शिफारस करायची. आणि मग त्यानंतर असं समजलं जाईल की यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि जे दिलेले डॉक्युमेंट आहेत ते करेक्ट आहेत. आणि केवायसी या ठिकाणी लक्षात ठेवा, तुम्हाला त्या ठिकाणी करेक्ट केलं जाईल आणि तुम्ही पात्र असताल केवायसीच्या माध्यमातून. म्हणजे तुमची केवायसी पूर्ण अशा प्रकारे होणार आहे. त्यामुळे ज्या अंगणवाडी सेविका असतील त्यांना या संदर्भात माहिती नसेल तर तुम्ही 2 टप्पे या प्रकारे करायचे आणि त्याचा पाठपुरावा सुद्धा करायचा आहे की हे प्रोसेस झालेली आहे का, जेणेकरून त्या महिलांची केवायसी पूर्ण होईल आणि त्या महिलांना पुढील जे काही हप्ते आहेत ते हप्ते त्यांच्या खात्यामध्ये वितरित होतील. आता प्रश्न असा आहे की हे पैसे कधीपर्यंत महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे? कधीपर्यंत महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार? आज जर पाहिलं असेल तुम्ही तर जो काही सरकारने GR काढले अगोदर सुद्धा, आज 5 डिसेंबर आहे. किती तारीख आहे? आज 5 डिसेंबर ही तारीख आहे. 5 डिसेंबर सरकारचे आजपर्यंत जे काही GR आहेत, GRच नाही तर पैसे सुद्धा वितरण साधारणतः किती तारखेपर्यंत झालेलं आहे, तर 10 तारखेपर्यंत. किती? 10 तारखेपर्यंत आजपर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैशाचं वितरण झालेलं आहे. परंतु सध्या आचारसंहिता निवडणुकीचा कालावधी पाहता पुढे सुद्धा निवडणूक आहेत, म्हणून तुम्हाला एक 10 डिसेंबर पर्यंत, ठीक आहे, पैसे येणं, GR येऊन पैसे येणं अपेक्षित आहे. परंतु हे पैसे तुम्हाला 2 महिन्याचे मिळू शकतात, 3000 रुपये अशी अनेक माहिती त्या ठिकाणी न्यूजच्या माध्यमातून सुद्धा अनेक जणांनी दिलेली आहे. कारण नोव्हेंबर महिना तुमचा जो आहे हा नोव्हेंबर महिना आणि डिसेंबर महिना या दोन्ही महिन्याचे एकत्रित कलेक्ट होऊन तुम्हाला साधारणतः या 10 डिसेंबर ते 12 डिसेंबरच्या दरम्यान पैसे येऊ शकतात. ठीक आहे, हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे. सगळ्या लाडक्या बहिणींमध्ये शेअर करा. का बरं महत्वाचं आहे? कारण की हे डॉक्युमेंट कुठं जमा करायचे, मग अंगणवाडी सेविकेने त्याचं काम पुढचं काय करायचं हे अनेक महिलांना, स्वतः अंगणवाडी सेविकेला सुद्धा या संदर्भात माहिती नव्हती. तर ताई तुम्ही या प्रकारे ते डॉक्युमेंट सुद्धा तिथे जमा करा, जेणेकरून लाडक्या बहिणीची केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल आणि पुढील हप्ते त्यांच्या खात्यामध्ये वितरित होतील. काही प्रश्न असतील तर आपला नंबर आहे किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये कमेंट करा. त्यासोबत तुम्ही महिला असाल आणि लक्षात ठेवा तुमची त्या ठिकाणी 10वी पास झाली असेल, 10वी पास असेल, ठीक आहे, एक GDच्या जागा निघालेल्या आहेत. त्यासोबत न्यायालयाची भरती सुद्धा असणार आहे. 7वी पास वर न्यायालयाची शिपाई भरती असणार आहे. त्याच्या जागा एक मंजूर झालेल्या 2228 जागा ह्या मंजूर झालेल्या आहेत. अजून जाहिरात आली नाहीये. जाहिरात याच्या अगोदर आपली बॅच सुरू झाली. तुम्ही लाडकी बहीण असाल, 7वी पास असाल आणि तुमचं वय ओपन मध्ये जर असाल तर 38 वर्ष, कास्ट मध्ये असाल तर 43 वर्ष, ठीक आहे. शिक्षण किती आहे? 7वी पास. मग 10वी पास महिला असेल तरी फॉर्म भरू शकते, 12वी पास असेल तरी फॉर्म भरू शकते आणि पदवी झाली असेल तरी फॉर्म भरू शकते. त्याचा अभ्यासक्रम काय आहे तर या संदर्भात सुद्धा आपण व्हिडिओ घेतले. आपल्या चॅनलवरती जा, न्यायालय शिपाई भरती म्हणून तिथं प्लेलिस्ट आहे, त्या लिस्ट मध्ये व्हिडिओ दिलेले आहेत. आणि तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर व्हिडिओ बघा, तिथं नंबर सुद्धा दिलेला आहे. आपलं श्री अकॅडमीचं ऍप आहे, श्री अकॅडमी नावाचं आपली अकॅडमी आहे, अकॅडमीचं ऍप आहे. कुठं आहे? हा व्हिडिओ बघता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे, ते सुद्धा जॉईन करून घ्या.
ठीक आहे, हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा विसरू नका. टेलिग्रामचा ग्रुप आहे आपला, तो सुद्धा जॉईन करा, कारण तिथं सुद्धा संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे.